नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्यक्षामध्ये दिसणारा पहिला देव म्हणजे मातृदेवो भव, दुसरा म्हणजे पितृदेवो भव, नंतर तिसरा येतो तो आचार्य देवो भव. परंतु सुनीता कल्याणी यांनी आपल्या मातेचे विस्मरण कधी होऊ नये, तसेच आपल्या जीवनानंतर आपल्या मातोश्रींचे निरंतर स्मृतीचे स्मरण होत राहो या उद्देशाने त्यांनी पीठाला 1 लाख रुपयाची देणगी दिली आहे. सुनीता कल्याणी या मातापितांवर अत्यंत श्रद्धा ठेवणारी व्यक्ती आहे, असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केले. सोमवारी सायंकाळी श्री वीरशैव लिंगायत जंगम कन्नड संस्कार केंद्र येथे वाराणसी येथील श्री काशी महापीठाकडून या वर्षीपासून पहिल्यांदाच 1 लाख रुपयांचा श्रीमती मालती महारुद्रप्पा खेणी मातृशक्ती राष्ट्रीय पुरस्कार कविता गुरुसिद्धय्या हिरेमठ यांनी श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटकमध्ये एवढा काम आपण केलंय म्हणून हा महाराष्ट्रामध्ये येऊन सोलापूरमध्ये येऊन त्यांनी पुरस्कार घेतलेला आहे. महिला शक्ती पुरस्कारला, राष्ट्रीय महिला शक्ती पुरस्कारला योग्य आपण महास्वामीजीने हा आदेश दिलेला आहे म्हणून आपल्याला ओळखून येते. आणि सर्जे सरने म्हणलं इथं आपण सोलापूरकरांना या महाराष्ट्रीकरांना पुरस्कार पुढच्या वर्ष पाहिजे म्हणून तो पण इथं तयार आहे आणि महास्वामींच्या लक्षात सुद्धा आहे. म्हणजे आता कर्नाटकाच्या याच्यामध्ये पहिला देऊन नंतर पुढचा पुरस्कार इथं सोलापूरला शक्यतो येईल असं आपल्याला वाटतंय. की का बरं म्हणलं तर इथं महास्वामीजी आपलं तपोरत्न योगराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीने त्यांनी जेव्हा 12 ज्योतिर्लिंग यात्रामध्ये होते त्यांनी एक मध्य प्रदेशातल्या कुठेतरी एक प्रांतात त्यांनी तिथं एक रात्री निवाससाठी तिथं हे केलं होतं, गाडी थांबवलं होतं. तिथं एक आश्रम होत. त्या आश्रम मध्ये जेव्हा त्यांनी एक मुखांसाठी सुविधा म्हणजे विशेष करून त्या आश्रम महिला आश्रम होते. तिथं एक म्हणजे अखंड सुंदरकांड रामायणाच्या पारायण अखंडपणे चालू होतं. तिसरा नंबर आमचा नंबर येतो आचार्य देवो भव. परंतु सुनीता ताईने मातृवियोगानंतर माताचे विस्मरण कधी होऊ नये, केवळ आपल्या जीवन पर्यंत नाही आपल्या जीवनाच्या नंतर सुद्धा आपले मातोश्रीच्या निरंतर समाजामध्ये स्मृती स्मरण होत राहावं या उद्देशाने त्यांनी आपल्याला 1 लाख रुपया पीठाला देऊन आपली इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करून 1 वर्ष होत आले. परंतु आम्ही त्यांना म्हणलं एवढं घाईमध्ये काही विचार करता येत नाही, योग्य वेळी आपण निर्णय घेऊ असा विचार करत होतो. त्यावेळी आपलं अत्यंत जवळ असलेले शिक्षणामध्ये अत्यंत कमी असून संस्कार संपन्न महिला कविता गुरुसिद्धय्या हिरेमठ अत्यंत हालाकी जीवनामध्ये ते रुद्र आणि सिद्धांत शिखामणीचे पारायण सुंदर स्पष्ट रागबद्ध शिकल्यानंतर आम्हाला ही विद्या फक्त तुमच्यासाठी न ठेवता महिलांना तुम्ही शिकवा. सिद्धरामं भजाम्यहं सिद्धरामं भजाम्यहं. क्षेत्राधिपती शिवयोगी सार्वभौम योगी कुल चक्रवर्ती शिवसिद्ध रामेश्वरांचा परम पावन पवित्र चरण कमली अनंत कोटी कोटी दीर्घ दंड वंदन करून जगदाचार्यांच्या चरण कमली नमस्कार करून माझ्या अंतरंगाचा आत्मज्योती स्वरूप असलेले आणि भारतीय सनातन तत्वज्ञानाचा अंगीकार करून मानवी कुलकोटाला मानवी मूल्य समजावून देणारे. यावेळी मंचावर श्री काशीपीठाचे नूतन जगद्गुरू श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर श्री श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागणसूर
श्री नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी मैंदर्गी, श्री ओंकार सिद्ध स्वामीजी कडबगाव, सुनीता कल्याणी पुणे, शर्मिला अब्दुलपूरकर, धर्मराज खेणी, निर्मला खेणी, शर्मिला अब्दुलपूरकर, धर्मराज काडादी, विश्वनाथ चाकोते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविताई रेमट यांनी सिद्धांत शिखामणीमधील शिवस्तुती व शक्तिस्तुतीचे गायन केले. स्वतःच्या मुलांच्या विकासाबरोबर त्यांनी समाजातील महिलांच्या विकासाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले. कोणत्याही क्षेत्रातील महिलेचा अडचण समजून घेऊन त्याच्यावरती मात करावी असाच तिचा विचार असायचा. माझ्या आईच्या नावाने असलेली पहिला पुरस्कार कविता हिरेमठ यांना जाहीर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करते. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. 1,00,000 रुपये रोख, रुद्राक्ष माळ, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, रोप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविता यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. आजपर्यंत शेकडो महिलांना श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथपारायण आणि श्री रुद्रपठणाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास बसवराज शास्त्री हिरेमठ, डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ, केदारनाथ उंबर्जे, बाबूराव मैंदर्गीकर, रेवणसिद्ध चडचणकर, प्राध्यापक रेवण शाबादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनिल सर्जे यांनी केले. सूत्रसंचालन रेवणसिद्ध बाडकर यांनी केले, तर आभार राजेंद्र बलसुरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजशेखर बुरकुले, विद्यानंद स्वामी, गुरुशांत रामपुरे, सिद्धू हिरेमठ, प्राध्यापक रविकांत सोलापुरे यांनी परिश्रम घेतले.